ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया या व्हिडिओला. तर आता इकडे पूर्णा आजीने दिलेल्या शिक्षेवरती शहाणपणा करत अतिबुद्धी वापरून प्रियाने नवीन शक्कल लढवताच पूर्णा आजींनी प्रियाला दिली पुन्हा नवीन शिक्षा. आता नेमकं काय घडतं, कसं घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहिलं होतं की नागराज काकाने प्रियाला सांगितलं होतं की प्रिया असं काहीतरी कर ज्यामुळे सायली आणि अर्जुन हे दोघंही घरामध्ये अडकून राहिले पाहिजे, त्यांना घराबाहेर पडता नाही आलं पाहिजे. मग त्यासाठी तुला जे हवं ना ते कर. मग आता प्रियाने ठरवलेलं असतं की हा नागोबा सांगतोय तसं करावं लागेल, नाहीतर हा नागोबा माझ्या जीवाची काही गैर करणार नाही, खैरच करणार नाही. मग आता ती ठरवते की सायली आणि अर्जुनला घरामध्ये थांबवून ठेवायचं. पण त्यासाठी काय बरं करता येईल असा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. प्रिया विचारात मग्न असते की काय करू काय करू काय करू. आणि त्याचवेळी आता प्रियाला एक जबरदस्त आयडिया सुचते आणि ती म्हणजे जेव्हा जेव्हा सायली कुठेतरी बाहेर जायला निघणार असेल तेव्हा तेव्हा मी घरात काहीतरी तिच्यासाठी उद्योग वाढवून ठेवेन, काम वाढवून ठेवेन. वाढीव काम असलं की ते कल्पनाला करावं लागेल, म्हणून सायली काही घरातनं जाणार नाही बाहेर, सायली घरीच थांबेल. आणि अर्जुनला थांबवण्यासाठी काहीतरी नवीन प्लॅन करावा लागेल, विचार करावा लागेल असा विचार ती करते. इतक्यात आता तिला अश्विन हाक मारतो, तन्वी तन्वी. त्यावरती लगेचच म्हणते हो आले आणि ती झोपायला जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सकाळी आपण पाहतच होतो की घरातलं सगळं वातावरण छान होतं. इतक्यात अर्जुन तिकडे आलेला असतो आणि अर्जुन सायलीला सांगतो, सायली आज आपल्याला सिनियरच्या घरी जायचं आहे, सो जरा पटपट हात चालव, पटपट कामं आटप. सायली म्हणते हो तुम्ही काही काळजी करू नका, मी पटपट स्वयंपाकाचं आवरते, मग आपण निघूया, बाकीची कामं विमलताई करतील. हो ना विमलताई. त्यावर विमल होकार देते. तर अर्जुन म्हणतो बरं तोपर्यंत माझी जी काही कामं आहेत ती संपून. आता प्रिया विचार करते नाही नाही नाही, काहीही झालं तरी यांना मला त्या किल्लेदारच्या घरी जाऊ द्यायचं नाही आहे, यांना काहीही करून इथे दांबून ठेवायचंच आहे. मग प्रिया आता ठरवते की सायलीने बनवलेला स्वयंपाकच जर राहिला नाही तर. मग आता सगळेजण नाश्ता वगैरे करतात आणि आपापल्या खोल्यांमध्ये जातात. आता सगळे खोल्यात जातात पण प्रिया काही तिच्या खोलीत जात नसते. पण मग ती सुद्धा आता उठते आणि खोलीत जाते. पण तिचं सतत लक्ष असतं सायली स्वयंपाकघरातून कधी बाहेर पडेल या गोष्टीवर. मग सायली तिकडनं बाहेर पडल्यावर लगेचच प्रिया स्वयंपाकघरामध्ये येते आणि म्हणते विमल एक काम कर, माझा मोबाईल जरा माझ्या खोलीत राहिला आहे तेवढा घेऊन ये. विमलला मोबाईल आणायला पाठवून प्रिया आता जेवणाची सगळी पातेली उलटी करून घेते आणि ती सगळी पातेली आता ती पिशव्यांमध्ये ओतते आणि ते जेवण सगळंच्या सगळं फेकून द्यायला घेऊन जाते. आता ती जेवण जसं होतं तसं झाकून ठेवते, त्यामुळे बिचाऱ्या विमलला परत आल्यावर शंकाच येत नाही की हे सगळं प्रियाने केलं असेल म्हणून, किंवा पातेल्यांमध्ये जेवण नाही आहे म्हणून. त्यानंतर मग आता अस्मिता ही कल्पनाला म्हणते मॉम मला भूक लागली आहे, चल ना आपण आता जेवून घेऊया. त्यावर कल्पना म्हणते हो चालेल चला. मग आता कल्पना जेवणं वाढण्यासाठी जेव्हा भांडी उघडते तेव्हा तिच्या लक्षात येतं की जेवणच तर नाही आहे. मग कल्पना म्हणते पण सायली तर म्हणाली तिने सगळं जेवण बनवलं होतं, मग हे कसं शक्य आहे. पूर्णाजी म्हणते हो ना, मलासुद्धा मगाशी म्हणाली ती की स्वयंपाक झाला आहे म्हणून करून. तर आता लगेचच विमल म्हणते अहो तुम्हाला तर म्हणाल्या, आम्ही तर सोबत होतो स्वयंपाकघरात, सायलीताईंनी खरोखर सर्व स्वयंपाक बनवला होता, हे कसं शक्य आहे. त्यावर मग पूर्णाजी म्हणत असते विमल अगं भूलचुकीने तू कुठेतरी जेवण दुसऱ्या भांड्यांमध्ये वगैरे काढून ठेवलं होतंस का, आठवतं आहे का तुला. त्यावर विमल म्हणते नाही हो पूर्णाई, मला तर काहीच आठवत नाही आहे, मी असं काही केलेलं नाही आहे. त्याबरोबर मग लगेचच आता प्रिया ही म्हणत असते नाही म्हणजे तुम्हाला कोणाला माझं मत विचारणं फारसं महत्त्वाचं वाटत नाही, पण तरीही मी आपलं एक सांगायचं म्हणून सांगते. सध्या सायली बाहेरच्या गोष्टींमध्ये इतकं लक्ष घालत असते ना की तिला घराकडे बघायला वेळच मिळत नाही. तर सायलीने जेवण बनवलंच नसेल, ती विसरली असेल स्वयंपाक करायला. त्यावेळी सायली तिकडे येते आणि म्हणत असते प्रिया गप्प बस, उगाचच्या उगाच देवाने तोंड दिलं आहे आणि त्याने बोलायचं आहे म्हणून काहीतरी बडबडू नको बालिशपणे. जेवण बनवायचं माणूस कसं काय विसरू शकेल गं. आणि मी म्हणजे काय, तू नाही आहे ना स्वयंपाक करायला विसरायला, मी स्वयंपाक बनवला होता. आता हा तो कुणी गायब केला ते माहीत नाही, कोण आलं होतं स्वयंपाकघरात, भूत, चेटकीण, काय चेटकीणच आली असेल बरोबर ना.
त्याबरोबर मग लगेचच आता प्रिया मात्र गप्प राहते आणि म्हणून विचार करते की आता मी जर शांत राहिले तर घरातल्यांना माझ्यावरती आणखीन दाट शंका येईल, त्यामुळे मला काहीतरी बोलायला हवं. मग ती म्हणते की मी कशाला करू हे सगळं, मी काहीही केलेलं नाही आहे, समजलं ना. उगाचच्या उगाच घरामध्ये काहीही झालं की सगळ्यात पहिलं नाव माझं घ्यायचं, ही काय तुम्हा सगळ्यांना सवय लागली आहे का? उगाचच्या उगाच माझ्या नावावर खापर फोडायचं नाही, मी ऐकून घेणार नाही. पूर्णाजी, सांग तुझ्या लाडक्या नाचसुनेला. त्याबरोबर मग आता इतक्यात कचरावाला आलेला असतो. त्याबरोबर लगेचच इकडे विमल म्हणते मी आलेच हा कचरा टाकून, आणि मग ती कचरा फेकायला बाहेर येते. आता ती कचरा फेकायला बाहेर आल्यावर एक खाकी रंगाची मोठीच्या मोठी पिशवी विमलला कचऱ्यात दिसते. विमल विचार करते ह्या एवढ्या मोठ्या पिशवीत कोणी काय टाकलं असेल. मग विमल ती पिशवी उघडते तर त्या पिशवीमध्ये तिला आज बनवलेलं सगळं ताजं जेवण असतं ते दिसतं. मग विमल त्या कचरावाल्याला म्हणते दादा जरा फक्त 5 मिनटं थांबा, आणि मग विमल घरात येते आणि म्हणत असते सायलीताई हे बघा तुम्ही बनवलेलं सगळं जेवण, हे आज बनवलेली डाळ भात भाजी सगळंच कोणीतरी कचऱ्यात फेकून दिले. त्याबरोबर हे बघून आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सायली विमलला म्हणते तुम्हाला ही पिशवी कुठे सापडली? विमल सांगते अहो आपल्या कचऱ्याच्या डब्यात सापडली. म्हणजे मी कचरा द्यायला जात होते तर त्या कचऱ्यामध्ये एवढी मोठी पिशवी कसली, म्हणून मी ती पिशवी उघडून बघितली आणि तेव्हा मला त्यामध्ये हे सगळं जेवण दिसलं. म्हणून विचार केला एकदा तुमच्या कानावर घालावं आणि तुम्हाला सांगावं, म्हणून ही पिशवी घेऊन मी आत आले. सायलीला आता बरोबर कळतं की हे सगळं प्रियाने केलं आहे. त्याबरोबर सायली ही प्रियाकडे रागाने बघते तर सुमन विमल ही तो कचरा परत कचऱ्यावाल्याला देण्यासाठी तिकडनं जाते. त्याबरोबर इकडे आता सायली ही प्रियाला म्हणत असते प्रिया काय एवढा खोटेपणा करतेस तू, अजून काही बाकी आहे का तुझं? अगं इतकी विचित्र कसं काय वागू शकतेस तू, मला कळतच नाही तुझं काही. अगं म्हणजे स्वतः तर कष्ट करत नाही, स्वतः तर मेहनत करत नाही, पण दुसऱ्याने केलेले कष्ट दुसऱ्याने केलेली मेहनत पाण्यात कशी काय घालवू शकतेस तू? निर्लज्ज आहेस का तू? पूर्णाई आता तुम्हीच काहीतरी बोला. त्याबरोबर मग पूर्णाजी ही लगेचच म्हणत असते तन्वी मला ना कधी कधी तुझी दया येते, कधी कधी कीव येते आणि कधी कधी तर लाजही वाटते की मी तुझ्यावर विश्वास ठेवला की तू माझी नातसून आहेस. तुला कळत नाही का गं? उगाचच्या उगाच काहीही विचित्र वागशील का? एवढं सगळं अन्न वाया घालवताना तुला काहीच वाटलं नाही? बिचाऱ्या सायलीने एवढ्या मेहनतीने एवढ्या कष्टाने तो सगळा स्वयंपाक बनवला होता आणि तू तो सगळा स्वयंपाक असा पाण्यात घालवलास. तुला काहीच वाटत नाही का गं? अक्कल नाही आहे का गं मुळात तुला? नाही बस, आता तुला ना तुझ्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी, आणि तुझी शिक्षा हीच आहे की आज सगळ्यांचं जेवण तू बनवायचं. त्यावर लगेचच प्रिया म्हणते काय सगळ्यांचं जेवण आणि मी? पूर्णाजी हे बघ तुला तर माहिती आहे मला स्वयंपाक नाही जमत. त्याबरोबर प्रताप म्हणतो जमत नाही म्हणजे? तन्वी जमत नाही हे आम्हाला नको सांगू, जमवून दाखव. आणि तसंही सायलीने एवढा चांगला उत्तम स्वयंपाक बनवला होता, तो पाण्यात घालायला तुला जमलं ना? मग स्वतःच्या हाताने कष्ट करून स्वयंपाक बनवायला जमणार नाही का? ते नाही काही मला माहीत, तू स्वयंपाक बनवायचा. पूर्ण आईने तुला जी शिक्षा दिली आहे ना ती अत्यंत योग्य आणि बरोबर आहे. तुला अशीच काहीतरी शिक्षा द्यायला हवी. जा गुपचूप स्वयंपाकाला लागायचं. त्याबरोबर प्रिया म्हणत असते बाबा हो पण मी एवढं सगळं कसं करू, मला कसं जमेल? पण सगळे म्हणतात तुला करावंच लागेल. मग प्रिया म्हणते बरं ठीक आहे मी करते स्वयंपाक, लागते स्वयंपाकाला. आणि मग प्रिया आता स्वयंपाकघरात जाते. स्वयंपाकघरात येऊन ती विचार करते अरे यार ह्या नागोबामुळे ना मी नेहमीच गोत्यात येत असते, पण आता स्वयंपाक तर मला करावाच लागणार आहे. मग प्रिया ही आता स्वयंपाक करायला घेत असते. पण आता प्रियाला स्वयंपाक करायला काही जमत नसतो. सायली इतका चविष्ट होणार नाहीच, पण चांगलाही झाला नाही तर घरातले आणखीन नावं ठेवतील असा विचार प्रियाच्या मनात येत असतो. इतक्यात आता त्या ठिकाणी अश्विनी हॉस्पिटलवरून घरी आलेला असतो जेवायसाठी. आता अश्विनला तर माहीत नसतं की सगळ्यांनी प्रियाला शिक्षा दिली आहे म्हणून प्रिया स्वयंपाक करते. अश्विनला वाटतं की तन्वी मनापासून घरच्या सगळ्यांसाठी काहीतरी बनवायचं काहीतरी करायचं म्हणून स्वतःहून स्वयंपाकाला लागली. अश्विन म्हणतो तन्वी असं स्वयंपाकघरात सकाळ सकाळ तुला काम करताना बघून केवढं छान वाटतं आहे, काय सांगू तुला. बरं तू सगळ्यांसाठी स्वयंपाक करतेस ही खरंच खूप छान गोष्ट आहे, मन लावून कर, तुझा स्वयंपाक अगदी चविष्ट आणि छान होईल. बाय द वे मी काय म्हणत होतो, एक गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे अस्मिताताईला काजूची एलर्जी आहे. म्हणजे तिला काजूने उलट्या वगैरे होतात, लूज मोशन होतात, त्यामुळे भाजीमध्ये काजू वगैरे घालू नकोस. भाजी एकदम साधी सोपी आणि छान बनव, काय एकदम तुझ्यासारखी छान आणि साधी.
काय? त्याबरोबर प्रिया लाजते. तर लगेचच अश्विन म्हणतो बरं चल तू कर तुझं काम, मी आलोच. मला एक फाईलसुद्धा घ्यायची होती म्हणून खरं तर मी लंच टाईममध्ये घरी आलो मी आलोच. आणि मग आता अश्विन ती फाईल आणण्यासाठी तिकडनं निघून जातो. त्यावर प्रिया म्हणते काय म्हणे छान तुझ्यासारखी बनव, साधी सोपी. नाही प्रिया, जर तू हे सगळं करत बसलीस ना तर तुझ्या नखांची वाट लागेल. परवाच मी नेल आर्ट करून घेतलेत. एक काम करते, हॉटेलमधनं मागवते जेवण. तसंही कोणाला कळणार आहे मी हॉटेलमधनं मागवलं आहे म्हणून. मग प्रिया विचार करते पण जास्त काही भारी जेवण मागवायला नको, साधंच जेवण मागवते जेणेकरून यांना कोणाला डाऊटही येणार नाही. मग प्रिया हॉटेलमध्ये कॉल करते आणि हॉटेलमध्ये सांगते मला 17 चपात्या, एक दाल मखनी, 4 प्लेट राईस आणि स्वीटमध्ये काहीही नको आहे आणि आलू मटरची भाजी, एवढा स्वयंपाक हवा आहे आणि तोही ताबडतोब. आणि एक गोष्ट, तिथे डिलिव्हरी द्यायला आल्यावर मला फोन करा, डायरेक्ट दरवाज्यात येऊ नका, समजलं? आणि स्वयंपाक लवकरात लवकर मिळेल याची काळजी घ्या. स्वयंपाक साधा बनवा, जास्त मसालेदार, जास्त तेलकट तुपकट असं करू नका. हां, चविष्ट झाला पाहिजे एकदम स्वयंपाक. त्यावर लगेचच समोरून तिला होकार देतात आणि मग ती हॉटेल सद्गुरूमधून जेवण मागवते. आता हॉटेलमधलं जेवण घरी आलेलं असतं. तोपर्यंत कल्पनासुद्धा स्वयंपाकघरात डोकावण्यासाठी बाहेर येते. पण त्याच्या आधीच प्रियाने जाऊन ऑर्डर पिकअप केलेली असते आणि भांड्यांमध्ये ओतून त्या बाकीच्या पिशव्यांची विल्हेवाटसुद्धा लावलेली असते. आता कल्पना म्हणते काय जेवणं झाली आहेत का तयार? त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणत असते हो आई, हे काय सगळं जेवण तयारच आहे, मी तर किचन ओटाच आवरत होते आणि नंतर तुम्हाला जेवणाला हाका मारणारच होते, पण आता बरं झालं तुम्ही स्वतःहूनच आलात. सगळ्यांनाच हाका मारा आणि जेवायला बोलवून घ्या. त्याबरोबर मग घरातल्या सगळ्याच सदस्यांना कल्पना बोलवते. सायली, अर्जुन, पूर्णाई, अस्मिता, प्रताप, लवकर या सगळ्यांनी, या जेवणं तयार आहे, जेवायला या. मग सगळेजण आता जेवायला बसतात. प्रिया म्हणत असते मी सगळ्यांसाठी खूप आवडीने आणि कष्टांनी जेवण बनवलं आहे, हा सगळ्यांनी गोड मानून खा, काही राहिलं असेल तर माफ करा. आता प्रियाने एवढं चांगलं जेवण बनवलं आहे, ह्या गोष्टीवर कोणाचा विश्वासच बसत नसतो. तर इकडे अस्मिता ही जेवायला घेते. 2 घास खाल्ल्याच्या नंतर तिला मळमळायला लागतं. तिला वाटतं की प्रेग्नन्सीमध्ये हे सिम्पटम्स आहेत, मळमळणं, उलट्या होणं, त्यामुळे तिला हा त्रास होतो आहे. पण नंतरनं तिला अचानक जास्त त्रास व्हायला लागतो, तिला जास्त मळमळतं, जास्त उलटीसारखं वाटतं आणि आता बघता अस्मिताला उलटी होते सुद्धा. आता मग प्रताप अस्मिताला म्हणतो अगं काय गं अस्मिता, अचानक तुला ही अशी उलटी कशी काय झाली? ठीक आहेस ना तू? काय झालं? त्यावर अस्मिता म्हणते काही कळत नाही आहे डॅड. त्यावर मग प्रताप म्हणतो अगं असं कसं कळत नाही आहे, बाहेरचं काहीतरी अरबट सरबट खाल्लं असशील ना, त्यामुळे तुला हा त्रास होतो आहे. तुला किती वेळा सांगितलं प्रेग्नन्सीत बाहेरचं काही खायचं नाही म्हणून. मग अस्मिता ही जरा ती भाजी व्यवस्थित बघते आणि त्यामध्ये तिला काजू सापडतात. मग अस्मिता म्हणते डॅड ह्यामध्ये काजू आहेत, काजूंनी मला त्रास झाला. त्याबरोबर लगेचच सायली म्हणते काय काजू? प्रिया तुला कळत नाही का? अगं अस्मिता ताई ना काजू चालत नाही, त्यांना काजू पचत नाही ना, मग तरीही तू जेवणामध्ये काजू का वापरल्यास? मूर्ख आहेस का तू? तुला कळत नाही का? तुझ्यामुळे अस्मिता ताईंना केवढा त्रास झाला, उलट्या झाल्या त्यांना. त्याबरोबर लगेचच आता प्रिया म्हणू लागते 1 मिनटं सायली, आता अस्मिताला काजू चालत नाही ही गोष्ट मला कशी माहीत असणार? काय मला काय भविष्यवाणी कळतं की अस्मिताला काजू चालत नाही, तिला काजूची एलर्जी आहे? जर मला माहीत असतं तर मी टाकले नसते ना काजू भाजीमध्ये, मला माहीत नव्हतं आणि म्हणूनच मी भाजीत काजू घातले. त्याबरोबर अश्विन म्हणतो तन्वी अगं काय बोलतेस तू हे? मगाशी मी हॉस्पिटलवरनं आलो तेव्हाच तू स्वयंपाकघरात होतीस, मी तुझ्याजवळ येऊन बघितलं तर तू घरातल्या सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवतेस, म्हणून मग मीच तुला सांगितलं ना की भाजी एकदम साधी सोपी बनव म्हणून, काजू वगैरे त्यामध्ये काही घालू नको, अस्मिता ताईला चालत नाही म्हणून. मग माहीत नाही असं कसं बोलू शकतेस? त्याबरोबर प्रिया आता म्हणते म्हणजे मी असं म्हणत होते रे अश्विन की तू मला सांगितलं असशील पण माझ्या ना डोक्यात राहिलं नाही रे, विसरून गेले मी तू मला सांगितलेलं आणि म्हणूनच चुकून विसरपणे मी काजू घातले, त्यात काय एवढं? त्याबरोबर लगेचच सायली म्हणते अच्छा चुकून विसरपणी काजू घातलेस का तू जेवणात? प्रिया काय आहे ना, चुकून विसरपणी मुळात अशी चूक होणं शक्यच नाही आहे, कारण आपल्या घरात काजूच नाही आहेत. जेव्हापासून अस्मिताताईंना दिवस गेलेत ना तेव्हापासून आपल्या घरात काजू आणणं आम्ही बंद केलं आहे,
कारण काय आहे ना, उगाचच्या उगाच जर चुकून विसरपणी कोणी जेवणात घातले काजू, मी किंवा आईंनी, तर उगाच त्याचा त्रास अस्मिताताईंना व्हायला नको ह्या विचाराने आम्ही काजू आणत नाही. जवळपास 3-4 महिने जास्त होऊन गेले आपल्या घरामध्ये काजू भरलेले नाही आहेत. जेव्हा अस्मिताताई लंडनला होत्या ना, तेव्हा घरात काजू होते. आता तर काजू संपलेत. मग याच्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते प्रिया, की तू खोटं बोलतेस. मुळात हे जेवण तू बनवलेलंच नाही आहेस आणि म्हणून या जेवणात काय काय आहे आणि काय काय नाही ते तुला माहीतच नाही आहे. प्रिया म्हणते मीच बनवलेलं जेवण आहे. सायली म्हणते हो का, तू बनवलेलं जेवण आहेस का? बरं, मला जरा तुझ्या भाजीची रेसिपी सांगशील का गं प्रिया? सांग ना, ह्या भाजीमध्ये काय काय टाकलं आहेस? या भाजीत तू अख्खा गरम मसाला टाकला आहेस की गरम मसाल्याची पावडर घातली आहेस? या भाजीत तू तेजपत्ता वापरला होतास का की खसखस टाकली होतीस का? सांग. त्याबरोबर मग मात्र आता प्रियाचं तोंड बंद होतं. आता प्रियाचं तोंड बंद झाल्यावर सायली म्हणते, कळलं, खोटं बोलत होतीस तू. जर तू बनवलेलं जेवण आहे तर तुला तर त्या भाजीची रेसिपी अगदी भरभर सांगता यायला पाहिजे होती, पण तुला रेसिपी सांगता आलेली नाही आहे कारण तू खोटं बोलत होतीस. समजलं ना? तुला काय वाटलं तू खोटं बोलशील आणि आम्हाला ते पकडता नाही येणार? अगं, जेव्हा आम्ही पहिला घास तोंडात घातला ना, तेव्हाच आम्हाला कळलं होतं की हे जेवण तू केलेलं नाही आहेस, पण तरीही आम्ही कोणी काही बोललो नव्हतो. पण अस्मिताताईंना त्रास झाला ना, म्हणून मग आम्ही गप्प बसू शकलो नाही. त्याबरोबर पूर्णाजी म्हणतात, नाही आता बास झालं तन्वी, तुझं खूप अति होत आहे. मी तुला शिक्षा दिली होती, त्या शिक्षेमध्ये सुद्धा तू गोंधळ घातलास. आता तुझी एकच शिक्षा, जे काम तुला व्यवस्थित जमतं तू तेच कर. फरशी पुसणं, घराची झाडझटक करणं हीच तुझी लायकी आहे. आता तू आज घरची पूर्ण साफसफाई करायची, झाडून पुसून घ्यायचं आणि विमल आज तुझी सुट्टी. त्याबरोबर प्रिया म्हणते, काय अगं पूर्णाई, हे कसं शक्य आहे? आणि त्या दिवशीच तर मी सगळं झाडलं झटकलं होतं, सगळं पुसून घेतलं होतं, मग आज पुन्हा सगळं झाडायची पुसायची काय गरज आहे? पूर्णाजी लगेचच प्रियाला म्हणते, काय आहे ना प्रिया, तुला माहीत नसलं तरी सांगून ठेवते, आपल्या घरातल्या वस्तूंची झाडझटक, आपल्या घरातल्या गोष्टी व्यवस्थित नीटनेटक्या ठेवणं हे सगळं बाईचंच घरातलं काम असतं. पण मुळात तू काय समजतेस ते काय माहीत नाही. पण तरीही आज शिक्षा म्हणून का होईना, पण तुला तुझं कर्तव्य पूर्ण करण्याची संधी मी देते. त्यामुळे आज गुपचूप तू घरातच राहायचं आणि घरातली सगळी कामं करायची. आणि हो, पुन्हा जर मला पूर्वीसारखी गुंगी देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केलास ना, तर याच वेळी ही गाठ माझ्याशी आहे हे विसरू नको. गेल्या वेळी सायलीने मला सांगितलं, पूर्णाजी चिडचिड करू नका, म्हणून मी शांत राहिले, पण यावेळी मी तुझी गय करणार नाही, कळलं ना? त्यावेळी प्रिया म्हणते, अगं पूर्णा, ते सगळं ठीक आहे, पण मी एकटीने एवढं काम कसं करणार? कसं होईल हे सगळं शक्य? त्याबरोबर प्रताप म्हणतो, का तन्वी, का शक्य नाही होणार? सतत सायलीला, अर्जुनला त्रास देणं, सतत सायलीला टोमणे मारणं, सतत त्यांच्याबरोबर वाईट वागणं, विचित्र कृत्य काहीतरी करणं, सायलीची मेहनत वाया घालवणं, हे सगळं जमतं ना तुला? मग घरात काम करायची काय हरकत आहे? ते काही नाही, तू कामं करायची. मग प्रियाचा नाईलाज होतो आणि प्रिया या गोष्टीसाठी होकार देते आणि मग ती झाडू मारायला, लादी पुसायला जाते. त्यावेळी ती नागोबाला कॉल करते आणि नागोबाला म्हणत असते, आज मला असं वाटतंय ना की यावं आणि तुमचा गळा दाबावा. का हो, का वागतं तुम्ही असे विचित्र? काय मिळतं काय तुम्हाला विचित्र काहीतरी करून? तुमच्यामुळे बघा केवढा मोठा गोंधळ झाला आहे. तुम्ही मला सांगितलं ना की त्या सायली अर्जुनला घरात थांबव म्हणून त्या सायलीने बनवलेलं जेवण चक्क मी फेकून दिलं. त्या विमलला ते सापडलं आणि त्यानंतर आता मला घरातली फरशी वगैरे पुसायची कामं लावली आहेत घरातल्यांनी. त्यावर नागोबा म्हणतो, हे बघ, मला शहाणपणा शिकवायचा नाही आणि माझ्यासमोर जास्त चुरू बोलायचं सुद्धा नाही. सांगितलं ना, नाहीतर काय करेन तू तुझी अवस्था तर ना मी त्या महिपत आणि त्या सुमनपेक्षाही वाईट करेन. आणि लक्षात ठेव, तुला वाचवायला ना सुभेदार येणार आहेत ना किल्लेदार, कारण तुला सगळेच कंटाळलेत आणि सगळ्यांना हेच हवंय की कधी एकदाची तू निघतेस. समजलं ना? त्याबरोबर प्रिया म्हणते, बरं पुरे झालं, उगाचच्या उगाच काहीतरी फालतूक बडबड करू नका, फोन ठेवा. आणि मग त्यानंतर प्रिया विचार करते की नाही, या नागोबाच्या वाकड्यात जाऊन सध्या तरी चालणार नाही. आणि मग आता प्रिया ही रात्रीची झोपायला जाते. आता झोपायला गेल्यावर प्रियाला झोप लागत नसते. बऱ्याच वेळाने प्रियाला झोप लागते, पण प्रियाच्या स्वप्नात नागराज तिचा गळा आवळतोय. तिला नागराजने त्याच ठिकाणी किडनॅप करून ठेवलं आहे जिथे सुमनला ठेवलं होतं. प्रिया जोरात ओरडत उठते, नाही, नको करू. आणि मग तिच्या लक्षात येतं की हे सगळं स्वप्न होतं. आणि मग प्रिया म्हणते की नाही, असा विचार करूनही चालणार नाही. तो नागोबा माझं काही वाकडं करू शकत नाही करू शकत तो माझं काही वाकडं. मला सांभाळून राहायला हवं, जपून राहायला हवं, स्वतःची काळजी घ्यायला हवी. खरोखर मला जर त्या नागोबाने किडनॅप केलं तर नाही ह्या किल्लेदारांना फरक पडणार आहे, नाही ह्या सुभेदारांना. मलाच माझी काळजी घ्यावी लागेल.
त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.